असंख्यांना नवी दृष्टी देणारे, रुग्णसेवेचे व्रत अंगीकारलेले, वैद्यकीय सेवेतून सामाजिकतेचा वसा घेतलेले प्रसिद्ध नेत्ररोग तज्ञ डॉक्टर स्वप्नील भालेकर यांना वाढदिवसाच्या मनापासून हार्दिक शुभेच्छा। संपूर्ण वर्ष आपणास सुख, समृद्धी आणि भरभराटीचं जाओ हीच सदिच्छा। शुभेच्छुक संपूर्ण संवाद वाहिनी आणि संवाद लाईव्ह टीव्ही परिवार। नमस्कार, मी विजया। संवाद लाईव्ह टीव्ही मध्ये आपलं मनपूर्वक स्वागत। घेऊयात राज्यातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा जलद आढावा। संवाद सुपरफास्ट। केंद्रीय निवडणूक आयोगाने लोकसभा निवडणूक लढवणाऱ्या उमेदवाराला खर्चाची मर्यादा 70 लाख रुपये ठरवून दिली आहे। निवडणुकीच्या काळात कार्यकर्त्यांवर भरमसाठ खर्च उमेदवार करत असतात, मात्र निवडणूक यंत्रणेने उमेदवारांसाठी जाहीर केलेल्या दरपत्रकातील खाद्यपदार्थांचे दर हे बाजारभावापेक्षा अधिकचे आहेत। त्यामध्ये वडापाव, पोहे, बिर्याणी तसेच इतर खाद्यपदार्थांचा समावेश आहे। तर सभेसाठी वापरण्यात येणारे मंडप, खुर्च्या, सतरंजी या सगळ्याच वस्तूंचे भाव निवडणूक आयोगाने अधिकचे लावले असल्याने राजकीय पक्ष आणि निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारापुढे निवडणुकीत खर्च मर्यादा पालनाचे आव्हान असणार आहे। पुण्यातील कोथरूडमधील सुतारदरा इथून धक्कादायक बातमी समोर आली आहे। 4.5 आणि 3.5 वर्षाच्या मुलींवर शेजारी राहणाऱ्या एका 60 वर्षाच्या नराधमाने अत्याचार केल्याचा प्रकार मंगळवारी रात्री उघडकीस आला। सुतारदरा परिसरात राहणाऱ्या एका कुटुंबातील आई-वडील 2 मुलींना घरात ठेवून बाहेर गेले होते। त्याचाच फायदा घेत त्यांच्या शेजारी राहणाऱ्या 60 वर्षाच्या नराधमाने त्यांच्यावर लैंगिक अत्याचार केला। हा प्रकार त्या मुलींच्या आत्याच्या 5 वर्षीय मुलाने पाहिला। घडलेली माहिती मुलींच्या आईला समजताच त्यांनी कोथरूड पोलिसांकडे धाव घेतली। संबंधित आरोपी विरुद्ध पोलिसांनी पॉक्सो खाली गुन्हा दाखल केलाय। राजकीय वर्तुळातून मोठी बातमी समोर आली आहे। गेल्या काही दिवसांपासून भाजपात प्रवेश केलेल्या सुजय विखे पाटील यांच्या विरोधात राष्ट्रवादीकडून नगर दक्षिणची जागा कोण लढवणार या चर्चेला उधाण आले होते। मात्र प्रतिष्ठेची जागा मिळवण्यासाठी राष्ट्रवादीने अनेक दिग्गजांची नावे पुढे केली आणि अखेर भाजपचा पराभव करण्यासाठी भाजपचे आमदार शिवाजीराव कळडिले यांचे जावई आमदार संग्राम जगताप यांना आगामी लोकसभा रिंगणात उतरवलंय। त्यामुळे संग्राम जगताप यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून राष्ट्रवादीने भाजपची गुची केल्याचं एकंदरीत चित्र समोर येतंय। विरोधी पक्षनेत्याचे पद जरी राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे असले तरी पुत्रप्रेमापोटी ते डॉक्टर सुजय विखे यांच्यासाठी बांधणी करत असल्याचं दिसून येतंय। या संदर्भात त्यांनी श्रीगोंदा तालुक्यात दौरा केला। मात्र मी काय बोलतो हे टिपण्यासाठी माझ्या 4ही बाजूंनी कॅमेरे आहेत, त्यामुळे मी फक्त तुमची भेट घेण्यासाठी आलो आहे। तुम्ही बरोबर आहात, त्यामुळे मला चिंता नाही, असे मार्गदर्शन विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे यांनी अहमदनगर लोकसभा मतदारसंघातील कार्यकर्त्यांना अप्रत्यक्षपणे सुजयला मदत करण्याचं आवाहन केलं असल्याचं चित्र आहे। नागपंचमीसाठी प्रसिद्ध असलेल्या शिराळ्याचे ग्रामस्थ स्वतःचा जीव धोक्यात घालून नागाचा प्राण वाचवतात असे अनेक प्रसंग घडले आहेत। कापरी इंगरुळ खडी येथे 50 फूट खोल विहिरीत पडलेल्या नागास शिराळकरांनी जीवदान दिलंय। इंगरुळ खडी येथील शंकर पाटील यांच्या 50 फूट खोल विहिरीत नाग पडलेला आढळला। विशेष म्हणजे या विहिरीला पायऱ्या नसल्यानं त्याची माहिती शिराळा येथील शिवछावा स्पोर्ट्स क्लबचे प्रशिक्षक प्राध्यापक सुशील कुमार जयंतराव गायकवाड यांना दिली। सुशील कुमार आणि धीरज यांनी जीवाची पर्वा न करता दोरखंडाच्या साह्याने विहिरीत उतरून नागाला बाहेर काढले आणि नागाचा जीव वाचवला। गाढवांच्या नावाखाली पिक्चर बनतात हे आपण पाहिले असेल, मात्र पैठणमध्ये गाढवांच्या मदतीने गोदावरी नदीच्या पात्रातून वाळू चोरी होत असल्याचं चित्र समोर आलंय। या वाळू चोरीची माहिती मिळताच ती रोखण्यासाठी पैठण पोलिसांनी 35 गाढवांना ताब्यात घेतलं। मात्र गाढवांना पोलीस स्टेशनची हवा देऊन त्यांना सोडण्यात आलंय आणि या गाढवांचे मालक मात्र फरार झालेत। सदर घटनेची पैठण पोलीस कसून चौकशी करत आहेत। औरंगाबादच्या जागेचा तिढा आता सुटलाय। खरं तर वंचित बहुजन आघाडीने औरंगाबादच्या जागेवर स्वतःचा हक्क दाखवून उमेदवारही जाहीर केला होता, मात्र आमदार इम्तियाज जलील यांनी यावर आक्षेप घेत ही जागा एमआयएमने लढवावी असा आग्रह बॅरिस्टर असदुद्दीन ओवेसी यांच्याकडे धरला होता। त्याच अनुषंगाने प्रकाश आंबेडकर यांनी औरंगाबादची जागा एमआयएमला सोडली आहे। त्यामुळे आता ही जागा आमदार जलील लढवणार अशी चर्चा सुरू झाली। मात्र आपण लोकसभा नाही तर विधानसभा लढवणार असल्याचं जलील यांनी सांगितले। त्यामुळे एमआयएम कडून लोकसभा कोण लढवणार हे पाहणं महत्त्वाचं असेल। नवीन घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत रहा संवाद लाईव्ह टीव्ही। धन्यवाद। घराघरात आणि मनामनात पोहोचण्यासाठी संवाद वाहिनी आहे ना। होय, 5 लाख वाचकांपर्यंत पोहोचण्यासाठी संवाद वाहिनी आहे जाहिरातींसाठी सर्वोत्तम पर्याय। शिरूर तालुक्यातील 94 गावं, 65 वाड्या, 35 वस्त्या, पारनेर तालुक्यातील 17 गावं आणि श्रीगोंदा तालुक्यातील 10 गावं अशा एकूण 121 गावांमध्ये 5 लाख वाचक संख्या असलेलं एकमेव साप्ताहिक वृत्तपत्र। आपल्या जाहिरातींच्या 100% प्रतिसादासाठी आणि संवाद वाहिनीच्या गावनिहाय वितरणाच्या संपूर्ण आकडेवारीसाठी
आजच संवाद वाहिनी कार्यालयाला भेट द्या. रेग्युलर अंक, जाहिरात आणि खास स्वतंत्र विशेषांकासाठी 9665 992 992 या क्रमांकावर आजच संपर्क करा. संवाद लाईव्ह टीव्ही, आपला विश्वास, आपलं चॅनल.